नमस्कार. आपल्याकडे एक म्हण आहे, शेवट गोड तर सर्व गोड. आज आपण 2025च्या अशाच एका वळणावर उभे आहोत, जिथे आपल्याला मागं वळून बघायचं आहे. पण हे मागं वळून बघणं हिशोब करण्यासाठी नाही आहे की मी काय गमावलं आणि काय कमवलं. हे मागं वळून बघणं आहे फक्त एका गोष्टीसाठी, ती म्हणजे धन्यवाद म्हणण्यासाठी. संपूर्ण वर्षभर आपण धावत होतो, डेडलाईन्स, जबाबदाऱ्या, आजारपण आणि यशाच्या मागं सुद्धा. या गडबडीत एक गोष्ट राहून गेली, ती म्हणजे थांबणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं. आयुर्वेद सांगतं, कृतज्ञता हे मनाचं एक सर्वश्रेष्ठ औषध आहे. जेव्हा तुम्ही आभारी असता तेव्हा तुमच्या मनातली भीती, फिअर आणि चिंता आपोआप विरघळून जाते आणि तिथे फक्त शांतता उरते. आजचा हा व्हिडिओ 2026च्या नियोजनासाठी नाही आहे. आजची ही 15 मिनिटे फक्त तुमच्यासाठी आहेत, तुमच्या मनाला हलकं करण्यासाठी आणि 2025ला एक सुंदर निरोप देण्यासाठी. त्यामुळे डोळे मिटून घ्या किंवा शांतपणे ऐका. हा प्रवास आहे कृतज्ञतेचा. सुरुवात करूया आपल्या सर्वात जवळच्या मित्रापासून, ते म्हणजे आपलं शरीर. 2025मध्ये अनेक कठीण प्रसंग आले असतील. कदाचित तुम्ही आजारी सुद्धा पडला असाल, थकले असाल, रडला सुद्धा असाल. पण या प्रत्येक क्षणी तुमच्या शरीरानं तुम्हाला साथ दिली आहे. जरा विचार करा, तुमचं हृदय जे वर्षाच्या 365 दिवस, दिवसाचे 24 तास एकाही सेकंदाची विश्रांती न घेता तुमच्यासाठी धडधडत राहत आहे, त्याला तुम्ही कधी थँक्यू म्हणलंय का? तुमचे पाय ज्यांनी तुम्हाला प्रत्येक प्रवासामध्ये सोबत दिली. तुमचे हात ज्यांनी तुमच्या प्रियजनांना मिठी मारली, काम केलं, अन्न शिजवलं. तुमची पचनशक्ती, डायजेस्टिव्ह फायर, अग्नी, ज्याने तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे रसामध्ये रूपांतर केले, रक्तात रूपांतर केले, जेणेकरून तुम्ही जिवंत राहू शकता. आयुर्वेदात शरीराला सर्व धर्म साधनम म्हटलंय. हे शरीर नसतं तर तुम्ही या जगात काहीच करू शकला नसता. आज या क्षणी मनातल्या मनात आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्पर्श करा आणि म्हणा, धन्यवाद. मला माहिती आहे की मी तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय. कधी वेळेवर जेवलो नाही, कधी वेळेवर झोपलो नाही, तरीही तू मला सोडून गेला नाहीस. त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. हे आभार मानल्याने शरीरातल्या पेशी, सेल्स सगळ्या रिलॅक्स होतील आणि तुमचा वातदोष सुद्धा शांत होईल. आता वळूयात या गोष्टीकडे ज्यांनी तुम्हाला 2025मध्ये त्रास दिला. हो, ते कठीण प्रसंग, ती अपयश, ती माणसं ज्यांनी तुम्हाला दुखवलं असं. तुम्ही म्हणाल, डॉक्टर यांचे आभार का मानायचे? कारण त्या संकटांनीच तुम्हाला घडवलंय. जसा अग्नी सोन्याला शुद्ध करतो, तसाच संघर्ष माणसाला प्रगल्भ करतोय. 2025मध्ये आलेले ते आजारपण ज्याने तुम्हाला आरोग्याची किंमत शिकवली. तो आर्थिक तणाव त्याने तुम्हाला पैशाचं महत्त्व शिकवलं. ते तुटलेलं नातं त्याने तुम्हाला स्वतःवरती सुद्धा प्रेम करायला शिकवलं. आयुर्वेदामध्ये सत्वावजय म्हणजे मनाचा विजय, आणि मनाचा विजय तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तक्रार करणं थांबवता आणि स्वीकारायला शिकता. जे घडलं ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी घडलं. त्यामुळे त्या कठीण काळाला सुद्धा मनापासून धन्यवाद द्या. म्हणा, तू आलास आणि मला शहाणं करून गेलास. आता मी तुला सोडून देतोय, रिलीज करतोय. आय रिलीज यू. जेव्हा तुम्ही हे म्हणता तेव्हा मनावरचं ओझं, स्ट्रेस उतरतं आणि डोक्यात साचलेला टॉक्सिन्स पूर्णपणे बाहेर पडतात, निघून जातात. आपल्याला वाटतं आनंद म्हणजे मोठी प्रमोशन, नवीन गाडी किंवा फॉरेन ट्रिप. पण 2025मध्ये असे हजारो क्षण होते जे खऱ्या अर्थाने मोलाचे होते. त्या पहाटेचा पहिला चहा ज्याने तुम्हाला ताजंतवानं केलं, ते मित्र ज्यांच्यासोबत तुम्ही खळखळून हसलात, ती शांत झोप जी तुम्हाला थकल्यानंतर मिळाली, आईच्या हातची ती भाकरी किंवा जोडीदाराने दिलेली साथ. हे क्षण पैशाने विकत घेता येत नाहीत. हे क्षण म्हणजे निसर्गाने तुम्हाला दिलेलं एक गिफ्ट आहे. आज त्या प्रत्येक साध्या गोष्टीला आठवा. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतो तेव्हा शरीरामध्ये ओजस वाढतं. ओजस म्हणजे तुमची इम्युनिटी आणि चेहऱ्यावरचं तेज. कृतज्ञता किंवा ग्रॅटिट्यूड हे ओजस वाढवण्याचं सर्वात स्वस्त आणि प्रभावी टॉनिक आहे. स्ट्रेस तेव्हाच येतो जेव्हा आपण काय नाहीये याचा विचार करतो. शांती किंवा पीस तेव्हाच येते जेव्हा आपण काय आहे याचा विचार करतो. तुमच्याकडे आज जे काही आहे
घर, अन्न, कपडे, श्वास त्याबद्दल विश्वाचे आभार माना. आता आपण 2026च्या उंबरठ्यावरती आहोत, पण नवीन घरात प्रवेश करतो त्यापूर्वी आपण जुना कचरा बाहेर काढतो, बरोबर आहे? तसंच 2026मध्ये प्रवेश करण्यापूर्वी 2025ची इमोशनल बॅगेजेस पूर्णपणे इथेच सोडून द्यायची आहेत. जर कुणी तुम्हाला दुखावलं असेल तर त्यांना माफ करा. त्यांच्यासाठी नाही आहे, तर तुमच्या स्वतःच्या मानसिक शांततेसाठी. जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर स्वतःला सुद्धा माफ करा. तुम्ही माणूस आहात आणि चुकांमधूनच आपण शिकतो. मनातला राग, द्वेष आणि पश्चाताप किंवा गिल्ट हे सर्व भावनांचे विष, इमोशनल टॉक्सिन्स आहेत. आज या क्षणी हे सगळे सोडून द्या. कल्पना करा की तुमच्या डोक्यावरून एक ओझं उतरतं आहे. तुमचं मन आता रिकाम्या पात्रासारखं, एम्प्टी वेसेलसारखं झालेलं आहे, स्वच्छ आणि निर्मळ. आता हे पात्र 2026च्या नवीन आशा, नवीन स्वप्न, नवीन ऊर्जेनं भरण्यासाठी तयार आहे. जुनं पान गळल्याशिवाय नवीन पालवी येत नाही. त्यामुळे जुन्याला निरोप द्या हसत मुखाने. शेवटी मी धन्वंतरी चरणी हीच प्रार्थना करतो की 2025ने तुम्हाला जे शहाणपण दिलं ते तुमच्यासोबत राहो आणि 2026मध्ये तुम्हाला उत्तम आरोग्य, मानसिक शांती आणि भरभरून आनंद मिळो. लक्षात ठेवा, आनंदी राहण्याचं रहस्य बाहेर नाहीये, तर ते तुमच्या आतमध्ये आहे आणि त्या रहस्याचं नाव आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. रोज रात्री झोपताना फक्त 3 गोष्टीसाठी धन्यवाद म्हणा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या आणि निरोगी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा. 2025ला आपण निरोप देऊया आणि एका गोड आठवणीनं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. शुभम भवतु.